नुकतीच राज्यसेवा पूर्व परीक्षा पार पडलेली आहे। आता आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षा तुमची एप्रिलमध्ये असणार आहे आणि याच्यामध्ये भाषा पेपर 1 आणि भाषा पेपर 2 असे 2 पेपर आहेत। त्यामध्ये मराठी दोन्ही पेपरमध्ये आहे। सब्जेक्टिव्ह म्हणजे वर्णनात्मक पेपर जो आहे याच्यामध्ये 70+ मार्क्स आलेले आहेत आणि ऑब्जेक्टिव्ह मध्ये 75 ते 80+ मार्क्स मिळतात आणि ज्या मुलांनी या पेपरवर लक्ष दिलेलं आहे अशा मुलांना चांगली पोस्ट मिळते। राज्यसेवेमध्ये काय होतं बघा, 2 मार्क 3 मार्क 5 मार्क 10 मार्काने तहसीलदारचा नायब तहसीलदार होतो, डेप्टी कलेक्टर होतो, म्हणजे हे मार्क्स फार महत्त्वाचे असतात। कंबाईनमध्ये तसं होत नाही। कंबाईनमध्ये PSI तर PSIच आहे, स्कोरिंगमध्ये फक्त वाढ होते, पण राज्यसेवेमध्ये 10 मार्काने 15 मार्काने फार मोठा फरक होतो। मग या ठिकाणी आपल्याला मराठीमध्ये किती मार्क्स घ्यायचे आहेत 50 पैकी ऑब्जेक्टिव्हमध्ये तर 45+ घ्यायचे आहेत आणि हे जर घ्यायचे असेल तर आजचं लेक्चर बघणं फार महत्त्वाचं आहे। या लेक्चरमध्ये आपण भाषा पेपर 2 मध्ये मराठी जे काय आहे ऑब्जेक्टिव्ह या पेपरबद्दल आपण चर्चा करणार आहोत। त्यातल्या ग्रामर म्हणजे व्याकरण या घटकावर आपण आज चर्चा करणार आहोत। मित्रांनो, नेमकी व्याकरणाची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, प्रश्न कशा स्वरूपाचे असतात याची सविस्तर माहिती आजच्या या लेक्चरमध्ये घेणार आहोत। तर बघूया मित्रांनो। आतापर्यंत जर बघितलं मराठी आणि इंग्रजीमध्ये सेम 3 भाग आहेत आपल्या पेपरमध्ये। एक म्हणजे व्याकरणावर प्रश्न असतात, दुसरे म्हणजे शब्दसंग्रहावर प्रश्न असतात, तिसरे म्हणजे पॅराग्राफ म्हणजे जो उतार आहे याच्यावर प्रश्न असतात बघा। तर याच्यामध्ये 2023 ला 2022 ला 2021 ला आणि 2020 ला किती प्रश्न विचारले होते हे आपण जरा बघूयात। तर बघा, व्याकरणावर 2023 ला 37 प्रश्न होते, तेच जर बघितलं 2022 ला 34 प्रश्न होते, तेच जर बघितलं 21 ला 36 होते, 20 ला 32 होते। म्हणजे व्याकरणाचं महत्त्व पेपर 2 मध्ये 50 पैकी हे अनन्यसाधारण महत्त्व आहे, जास्त महत्त्व आहे, बरोबर का। शब्दसंग्रहापेक्षा जास्त महत्त्व तुम्हाला व्याकरणावर आहे। तर व्याकरण हे आतापासूनच आपल्याला सुरुवात करायची आहे आणि असा विषय आहे हा की आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवता येऊ शकतात। मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर व्याकरणाबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। त्याच्यानंतर बघा, शब्दसंग्रह जर बघितला आपण 2023 ला 8 प्रश्न होते, 12 ला 11 होते, 22 ला 11 होते, 21 ला 9 होते आणि 20 ला 12 होते। बघा, उतार्यावर तुम्हाला माहिती 5-5 असतात, बरोबर आहे का। या दोघांमध्ये जे काही व्हेरिएशन आहे ते नेहमी कमी जास्त होत राहतं, लक्षात घ्या। पण या 50 पैकी 5 उतारा गेला तर याच्यामध्ये जे काही 45 आहेत या 45 पैकी तुम्हाला लक्षात आलं की महत्त्व हे जास्त व्याकरणाला आहे। म्हणून आपल्याला व्याकरणाची जी काही तयारी आहे ती फार महत्त्वाची आहे। नेमकी काय तयारी केली पाहिजे, कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे। मित्रांनो बघा, आता तुम्हाला काय करायचं आहे की आता बरेच जण नवीन असतील राज्यसेवा मुख्यला, आता यावर्षी आणि शेवटची ही ऑब्जेक्टिव्ह परीक्षा असणार आहे आणि नेमके काही जण जुनेही असतील। पण मी एक सांगेल की तुमचा पॅटर्न काय असला पाहिजे की पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, मोरा वळंबे जे पुस्तक आहे आपलं हे पुस्तक बेस ठेवायचं अभ्यासाला, बेस, ओके। दुसरी जी गोष्ट आहे, याच्या बाहेर जे प्रश्न विचारले जातात त्यासाठी आपली क्लास नोट्स जी की आपण सेपरेट राज्यसेवेच्या मुलांसाठी तयार केलेली आहे, पालाळ नाहीये, खूप जास्त मोठी नाहीये, जी सहज कव्हर होईल। तिसरी गोष्ट आहे, आपलं जे मराठी व्याकरणाचं PYQ 0 एरर येत आहे हे पुस्तक तुम्हाला करायचं आहे। म्हणजे तुम्ही काय केलं, मोरावळंबे वाचले, बेस चांगला केलाय, क्लास नोट्स वाचले, त्याच्यानंतर PYQ करायचा। आता चौथी गोष्ट जी आहे ती आपली टेस्ट सिरीज चालू आहे शाश्वत अकॅडमीच्या माध्यमातून। जी आपली टेस्ट सिरीज चालू आहे ही टेस्ट सिरीज, त्या टेस्टमध्ये 50 प्रश्न मराठीचे मी घेतो, हे टेस्ट सोडवायची आहे। त्याबरोबरच चौथा मुद्दा झाला। 5वा मुद्दा काय करायचा आहे, तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी आकलनमाला जी मोरावळंबेमध्ये आहे आपण ती बनवलेली आहे। आकलनमाला जी आहे ती आकलनमालेच्या माध्यमातून तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे। काय करायचंय, रिव्हिजन करायचंय। नंबर 1 मोरावळंबेचा बेस, नंबर 2 क्लास नोट्स, नंबर 3 PYQ साठी 0 एरर मराठी आणि नंबर 4 आपली टेस्ट सिरीज आणि नंबर 5 रिव्हिजनसाठी आकलनमाला महत्त्वाची आहे, बरोबर आहे। बघा, आता जर बघितलं आपण की व्याकरणामध्ये बऱ्याचशा 2 प्रश्नावरून 3 प्रश्नावरून प्रश्न तयार होतात, फेम होतात, बरोबर का। त्यामुळे आपल्याला मागचे PYQ सुद्धा महत्त्वाचे आहे, त्यासाठी हे पण PYQ महत्त्वाचं आहे, बरोबर आहे। लवकरच मार्केटमध्ये उपलब्ध होत आहे। त्याच्यानंतर आपली टेस्ट सिरीज आहे आणि टेस्ट सिरीज जसे आयोग प्रश्न काढतो त्याच दर्जाचे प्रश्न आपण शाश्वत अकॅडमीची जी टेस्ट सिरीज चालू आहे त्यामध्ये आपण 50 प्रश्न तयार करतोय। त्याची पहिली टेस्ट 15 डिसेंबरला आहे, लक्षात घ्या, म्हणजे उद्या। त्याच्यानंतर आकलनमाला आहे जी की माइंड मॅपच्या माध्यमातून तुम्हाला रिव्हिजन करता येईल, सहज तो विषय तुम्हाला कव्हर होईल। जे की तुम्हाला 30 ते 35च्या दरम्यान व्याकरणाचे प्रश्न 36 प्रश्न असतील ते सहज पैकीच्या पैकी तुम्हाला काय करता येतील, डील करता येतील, त्यातून तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवता येतील, हे लक्षात घ्या।
आता पुढचा जो मुद्दा, काही प्रश्न जे आहेत, प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे आणि नेमकं प्रश्न कसा डील करायचा आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बघा, पहिला प्रश्न असा विचारला 2023ला हा प्रश्न होता. विरामचिन्हावर साधारणतः 2023ला 5 प्रश्न होते, लक्षात घ्या. म्हणजे कोणत्याही घटकाला आपण कमी समजू शकत नाही, लक्षात घ्या. आयोग कुठेही कधीही जास्त प्रश्न विचारू शकतो. विरामचिन्ह फार छोटा घटक आहे, पण त्या घटकावर उपयोग आणि विरामचिन्हावर प्रश्न, वाक्यावर प्रश्न उदाहरणावर प्रश्न विचारलेले आहेत. असे 4 प्रश्न होते मित्रांनो. ज्याने विरामचिन्ह वाचला नाही अशा मुलांचे 4ही मार्क्स गेलेले आहेत, बरोबर आहे. आणि प्रश्न तुम्हाला 2 गोष्टी आहेत बघा, लक्षात घ्या की तुम्हाला काय करायचं आहे की 1 तास तुम्हाला दोन्ही विषयाला मिळून आहे, मराठी आणि इंग्रजीला. याच्यामध्ये 30 मिनिटं मराठी, 30 मिनिटं इंग्रजी, बरोबर आहे. मग याच्यामध्ये 30 मिनिटं हे इंग्रजीमध्ये आहेत, 30 मिनिटं मराठीमध्ये आहेत, लक्षात घ्या. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर 30 मिनिटात मराठीचा पेपर वापरायचा का, आपल्याला 30 मिनिटं वापरायचे का, नाही. मी म्हणेल 20 ते 25 मिनिटांमध्ये तुम्हाला मराठीचा पेपर कव्हर झाला पाहिजे. उरलेले 5 मिनिटं हे इंग्रजीला वापरता आले पाहिजे. जर आपल्याला 80+ मार्क्स मिळवायचे असतील, 80+ प्रश्न जर आपल्याला बरोबर आणायचे असतील, तर ह्यासाठी आपल्याला मराठीचा पेपर हा पहिल्या 20 ते 25 मिनिटांमध्ये कव्हर झाला पाहिजे. मग यासाठी प्रश्न कशा प्रकारे डील केले पाहिजे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. खालीलपैकी विरामचिन्हांचा योग्य वापर केलेली अचूक वाक्य कोणती, असा प्रश्न विचारला होता. आणि या ठिकाणी काय आहे विचारले, हो, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे. इथं कॉमा पाहिजे होता, अवतरण चिन्हाच्या अगोदर, नंतर अवतरण चिन्ह क्लोज पाहिजे होतं. हे चुकलेलं आहे, म्हणजे हा चूक आहे, बरोबर आहे. याच्यावरनं आपल्याला कळालं की ए चूक आहे, म्हणजे इथे ए चूक आहे, म्हणजे हे येणार नाही, हे येणार नाही. आणि या ठिकाणी जर बघितलं आपण तर मग हे 2 गेले, बरोबर आहे. आता विचारले काय, वडील म्हणाले, कॉमा, म्हणजे समुद्रानंतर काय येतो, स्वल्पविराम येतो. रामायण कुणी लिहिले आहे का तुला ठाऊक, म्हणजे हे बरोबर आहे. रामायणाचा लेखक हा एक अडाणी कोळी होता. या कोळी या शब्दावर विशेष भर दिलाय. एकेरी अवतरण चिन्हाचा वापर झालेला आहे, तर हेही बरोबर आहे. म्हणजे बी आणि सी या ठिकाणी बरोबर असणार आहे. त्यामुळे उत्तर किती आलं, 2 आलेलं आहे, बरोबर आहे. सहज उत्तर काढता येऊ शकतं, वेळ जास्त जात नाही या ठिकाणी, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न विचारला होता, व्यंजन संधीचं उदाहरण कोणते. तुम्हाला बघा, प्रश्न डील करत असताना इथं अंडरलाईन करणं गरजेचं आहे. व्यंजन संधी, पहिला पर्याय ए, हात अधिक ऊन किंवा घर अधिक. बघा, जर आपण प्रॅक्टिस केली असेल, हात अधिक ऊन म्हणजे काय आहे, अ आहे आणि इथं उ आहे. हे उ कायम राहिले म्हणजे ही कुठली आहे, पररूप संधी आहे, लक्षात घ्या. कुठली संधी आहे, पररूप संधी आहे, म्हणजे ए नाही. मग ए बरोबर कट, ए आणि सी बरोबर कट. परत काय विचारलं, ए आणि डी बरोबर कट. आलं उत्तर बी. बघायची गरज आहे का, नाही. खालचे पर्याय सुद्धा बघायची गरज नाही, कारण जगत अधिक ईश, षड अधिक आनंद, वाक अधिक ईश हे कशाचे आहेत, व्यंजन संधीचे उदाहरण आहेत. हे कळालं. ने अधिक अन नयन, बरोबर का, हे कशाचं, स्वर संधीचं आहे. हे कशाचं आहे, विसर्ग संधीचं आहे. हे बघायची पण गरज नाही. पहिला पर्याय सोडत असताना आपल्याला कळालं की याच्यामध्ये या 3 पर्यायात ए आले आणि ए चूक आहे, म्हणजे याचं उत्तर बी बरोबर आहे. सहज इथे 10 सेकंदामध्ये आपण हा प्रश्न डील करू शकतो. ओके, नेक्स्ट. पुढे बघा, कर्मणी प्रयोगाच्या संदर्भात पुढील विधाने वाचा, अचूक विधानांचे पर्याय निवडा. वाचत असताना फार महत्वाचे पेन्सिल तुम्ही सोबत ठेवत असाल बघा, की कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमांत असतं, बरोबर आहे. बरोबर, रामने आंबा खाल्ला, आंबा प्रथमांत आहे, बरोबर आहे. कर्मणी प्रयोगात कर्ता कधीच प्रथमांत नसतो म्हटलं, हे शब्द महत्वाचा नसतो. जोर, तो तृतीयांत असतो, तो चतुर्थांत असतो, शब्दयोगी अव्ययांत असतो, षष्टांत असतो, हेही बरोबर आहे. तिने गाणे म्हटले, तिने करता हा काय, तृतीयांत आहे, कर्म प्रथमांत आहे, क्रियापद भूतकाळी आहे, म्हणजे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. एबीसी बरोबर, उत्तर कळालं. म्हणजे इथं कन्सेप्ट आपल्याला कर्मणी प्रयोगाची असे माहित असेल तर उत्तर नक्की आपलं चुकणार नाही. आणि इथे आपण पैकीच्या पैकी हे प्रश्न आपण बरोबर आणू शकतो. अपूर्ण विरामांच्या संदर्भात पुढील विधाने वाचा. अपूर्ण विराम म्हणजे काय, बघा, पहिलाच पर्याय. अपूर्ण विरामाचा उपयोग करताना तिथं पहिलं विधान आहे, वाक्याच्या शेवटी तपशील द्यावायचा असल्यास वापरतात. म्हणजे काय, पुढील विद्यार्थी PSI झाले, मग काय वापरले आपण, बघा, 2 टिंब, बरोबर आहे. अपूर्ण विराम आहे, वाक्य काय आहे, अपूर्ण आहे. आणि मग अशा वेळेस काय, पुढील विद्यार्थी PSI झाले, मग रमेश, श्याम, राधा, म्हणजे हे बरोबर आहे. आता इथे काय विचारले, हे अर्धविरामात चिन्ह आहे, हे नाहीये, बी चूक आहे. आणि हे अपूर्ण विरामात चिन्ह आहे, ए आणि सी बरोबर असणार आहे. 2 छोटी वाक्य उभ्या आणि व्याव्याने जोडलेली असल्यास वापरतात. म्हणजे याचा उपयोग हा आहे, लक्षात घ्या. याचा म्हणजे या ठिकाणी ए आणि सी बरोबर आहे, बी आणि डी नाहीये, मग ए आणि सी याचं उत्तर आपण सहज काढू शकतो. यासाठी विरामचिन्हावर हा दुसरा प्रश्न विचारलाय. पुढे बघा,
खालीलपैकी सामान्य रूपाच्या संदर्भात असलेलं अचूक विधान कोणतं, असा प्रश्न विचारलाय बघा. एकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप बघा वाकारांत असते. मुळामध्ये अ आ अच अ आणि आ ई आणि उ आणि ओ या पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप होतात. ए नावाचं सामान्य रूप नाहीच आहे पुल्लिंगी, त्यामुळे येणारच नाही. आकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एकारांत होते, बरोबर आहे. ईकारांत नपुंसकलिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते, बरोबर आहे. बरोबर का? म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी उत्तर काय येणार आहे, बीसी बरोबर येणार आहे. हे लक्षात ठेवा की आपल्याला हे नियम जे आहेत हे शॉर्टकट करायचे बघा. अकारांत आकारांत पुल्लिंगी, आच याकारांत, माळी माळ्यात माळ्याच्या माळ्यात, उ भाऊ भावाला वाकारांत आणि धनको धनकोला ओकारांत. असे शॉर्टकट जर नियम तयार केले आपण तर असे प्रश्न आपण डील करू शकतो, बरोबर आहे. प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह लेक्चर सुरू करू आपण. एक साधारणतः 16 ते 23 जे काही पेपर झालेले आहेत याचं एक शेड्यूल मी आपल्या उदय कदम मराठी अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर टाकत आहे. लवकरच पुढच्या आठवड्यामध्ये आपण हे यूट्यूब चॅनलवर आपण हे लेक्चर लाईव्ह घेऊ आणि प्रश्न कसे डील करायचे याच्यावर पण चर्चा आपण प्रत्येक पेपर त्या ठिकाणी स्पष्टीकरण घेणार आहोत. पुढे बघा, योग्य जोड्या जुळवा. केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र संयुक्त वाक्य ह्या सगळ्या कन्सेप्ट जर माहीत असेल तर हा प्रश्न सुटतो. केवळ वाक्य, एकच उद्देश एकच विधेय. ज्या वाक्यात असतं त्याला केवळ वाक्य म्हणायचं. हे कळालं की उत्तर आलं. हा पर्याय नंबर 2. बाकी कुठे आहे का? नाही. आलं उत्तर, संपला विषय. बाकी बघायची पण गरज नाही. पुढचा जर बघितला आपण, खालील वैशिष्ट्यावरून प्रयोग ओळखा. हा प्रश्न वेगळा आहे. हा प्रश्न कुठे विचारलाय? मोराळंबेच्या बाहेरचा प्रश्न आहे आणि हे तुम्हाला जर कुठे बघायला मिळेल तर आपल्या नोट्समध्ये, बरोबर आहे. म्हणून आपली नोट्स जी आहे, कारण काय आपण नोट्स ही जवळपास 17-18 संदर्भ ग्रंथ वाचून तयार केलेली आहे. त्यामुळे ती नोट्स आपल्याला, आणि एवढे पुस्तकं तुम्ही वाचू शकत नाही, तुम्हाला रेडी टू इट अशा स्वरूपामध्ये आपण ही नोट्स तयार केलेली आहे. आणि बघा मग काय विचारले, अप्राणीवाचक शब्द कर्मस्थानी असता तो नेहमी प्रथमांत असतो, आपण गोंधळून जातो. आणि असे प्रश्न चॅलेंजिंग आहेत आणि हे तुमचं मेरिट ठरवणार आहेत, बरोबर आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, तो काम करतो. मग त्या वाक्यातलं काम जे आहे ते काय आहे? अप्राणीवाचक आहे, वस्तुवाचक आहे, निर्जीव आहे, प्रथमांत आहे. जेव्हा वाक्यात संप्रदानार्थी चतुर्थी असते तेव्हा कर्म नेहमी प्रथमांत असतं. काय म्हटलंय? जेव्हा वाक्य द्विकर्मक असतं ना, यशोदा श्रीकृष्णाला लोणी देते, या वाक्यात श्रीकृष्णाला लोणी देण्याची क्रिया कोणावर? किंवा राम भिकाऱ्याला कपडे देतो. मग कपडे प्रथमांत आहे, प्रत्यक्ष कर्म आहे. मग भिकाऱ्याला ही संप्रदानी चतुर्थी आलेली आहे. अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती ही काय असते? चतुर्थी असते. त्यामुळे हे पण विधान बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. तुम्हाला काय विचारले? या वैशिष्ट्यावरून प्रयोग ओळखायचा आहे, बरोबर का? कर्ता काय आहे? यशोदा प्रथमांत आहे. क्रियापद वर्तमानकाळी आहे. कर्म प्रथमांत आहे या ठिकाणी बघा. आणि पुरुषवाचक सर्वनामे कर्मस्थानी असतात, ती नेहमी चतुर्थी असतात. बघा, मी त्याला बोलावले, बोलवणारा मी, बोलवण्याची क्रिया त्याच्यावर आहे, नाही का? त्याला, मग त्याला सर्वनाम आहे, पुरुषवाचक सर्वनाम आहे, बरोबर आहे. आणि त्याला विभक्तीचा प्रतीक कुठला आला? चतुर्थांत. म्हणजे काय आहे? कर्तरी प्रयोगाची लक्षणं आहेत. मी तिला बोलावले, तिला बोलवली, बरोबर का? म्हणजे हे लक्षात घ्या. या ठिकाणी ABC हे कशाचे लक्षण आहेत, कशाचे वैशिष्ट्य आहेत? तर कर्तरी प्रयोगाच्या. हे आउट ऑफ द बॉक्स जाऊन प्रश्न विचारलेला आहे. आणि हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आपली नोट्स बघा. पुढे बघा, उद्गारातील भाव सौम्य असतो तेव्हा केवळ प्रयोगी अव्ययानंतर कोणते विरामचिन्ह येते? राज्यसेवा 23 ला प्रश्न विचारला होता आणि सगळ्यांनी उत्तर याचं उद्गार चिन्ह लिहिलं होतं. याचा आहे स्वल्पविराम. काय माहिती का की स्वल्पविरामाचे 10 पारांनी उपयोग आहेत. त्याच्यामध्ये आपण असं म्हटलेलं आहे, अरे मी चहा प्यायला विसरलोच. मग या अरे नंतर जे आहे उद्गार चिन्ह येण्याच्या ऐवजी स्वल्पविराम येतो. अरे आज मी चहा प्यायला विसरलोच, हा स्वल्पविराम येतो, हे लक्षात घ्यायचं आहे, बरोबर आहे. असे नियम सुद्धा आपण, इतंभूत नियम आपल्या विरामचिन्हाच्या नोट्समध्ये आपण दिलेले आहेत, हे लक्षात घ्या. पुढे बघा, लक्षार्थ असलेली अचूक वाक्यरचना कोणती? म्हणजे मराठीमध्ये शब्दांच्या शक्ती 3 आहेत, अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. अभिधा वाच्यार्थ, लक्षणा लक्षार्थ, व्यंजना व्यंग्यार्थ. आणि आतापर्यंत जर PYQ बघितले आपण तर इथे एक वेगळा प्रश्न आहे, या उदाहरणावर एक वेगळा प्रश्न आहे, या उदाहरणावर एक वेगळा प्रश्न आहे. 3 प्रश्न मिळून हा एक प्रश्न तयार झालेला आहे. म्हणजे PYQचं महत्त्व किती आहे. मग बघा, घरावरून राजाची मिरवणूक गेली, मूळ शब्दाच्या अर्थाला बाधा आली म्हणजे लक्षार्थ आहे, म्हणजे हे बरोबर आहे. भर दरबारात माधवरावांनी गंगोबाच्या श्रीमुखात दिली, वाक्प्रचार म्हणजे लक्षार्थ आहे, बरोबर का? हे पण बरोबर आहे.
पाय टाकून जळात बसला असला औदुंबर, म्हणजे तळ्याच्या काठी औदुंबराचं झाड आहे आणि त्याचं तो काय आहे, जसं काय तो संन्यासी वृत्तीचा माणूस आहे या जगाकडे बघतोय वगैरे, असे वेगवेगळ्या प्रकारचे अर्थाचे कंगोरे याला दिसतात. आणि जेव्हा एकापेक्षा जास्त अर्थ असतात तेव्हा व्यंजना व्यंग्यार्थ असतं, त्यामुळे हे येणार नाही मित्रांनो. ए बी बरोबर आहे आणि सी चुकीचा आहे. असा पर्याय जर बघितला तर उत्तर हे आहे. जर PYQ चांगले केले तर हे प्रश्न डील होऊ शकतात, त्यामुळे PYQ महत्वाचा आहे. पुढे बघा, आता हा प्रश्न विचारला होता योग्य विधान ओळखा 2022ला. हा म्हणजे हे मी तुम्हाला चॅलेंजिंग प्रश्न सांगतो की हे कशा पद्धतीने विचारलेले आहेत. शब्दयोगी अव्ययाचा विभक्ती प्रत्ययासारखा उपयोग होतो कारण त्याने त्याच्याकडून झालं, तृतीयेच्या ऐवजी कडून वापरलेला आहे, होतो. काही शब्दयोगी अव्यय क्रिया विशेषणही असतात, म्हणजे वर खाली घरावर हे असतात. काही शब्दयोगी अव्यय जोडून विशेषणे तयार होतात. बघा आता पुढे बघायचे आपले, याचं स्पष्टीकरण तुम्हाला मला द्यायचं असेल तर बघा या ठिकाणी मी काही उदाहरणं दिली. बघा, काही स्थलवाचक कालवाचक अव्यय क्रियाविशेषणही असतात आणि शब्दयोगी अव्यय असतात. आलं बघा, हे स्टेटमेंट आता वेगळ्या संदर्भ पुस्तकातूनही तुम्हाला नोट्समध्ये बघायला मिळेल. शब्दयोगी अव्यय विभक्ती प्रत्यय हे दोन्ही नाम सर्वनामांना लागतात. ते लागताना मूळ प्रतिपादकाचे नामाचे सामान्य रूप तयार होतं. आता पुढे काय म्हटले बघा, विभक्तीचा अर्थच काही वेळा शब्दयोगी अव्यय व्यक्त करतात. उदाहरणार्थ शिपायाने चोर पकडला, तृतीयांत शिपायाकडून चोर पकडला. म्हणजे काय होतं की विभक्तीच्या ऐवजी शब्दयोगी अव्यय येऊ शकतात, शब्दयोगी अव्ययाच्या ऐवजी विभक्ती येऊ शकते. हा एक मुद्दा विचारलेला होता. काही बघा, आता विभक्ती प्रत्ययांना इतर प्रत्यय लागून विशेषणे तयार होत नाहीत, पण चा इला हे प्रत्यय लागून शब्दयोगी अव्ययापासून विशेषणे तयार होतात. घरावरचा वेल, भांड्यातील ताक. म्हणजे हे स्टेटमेंट आणि हे स्टेटमेंट असे 3 स्टेटमेंट तयार करून हा मागचा जो प्रश्न आहे हा तयार केलेला आहे मित्रांनो. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे काय, तर हे मोरावळंबेच्या बाहेरचे प्रश्न विचारलेले आहेत. मोरावळंबे हा बेस झाला, पण त्याच्या पलीकडे जाऊन जर प्रश्न बघायचे असेल, आपल्याला सोडवायचे असेल, असे 4, 5, 6 प्रश्न विचारले तर आपण अजून बाहेर जाऊ शकतो. मग त्यासाठी आपली नोट्स महत्वाची आहे. ही नोट्स आपल्याला बघायची आहे. आता पुढचा प्रश्न बघा, अनुक्रमे प्रयोग ओळखा. मंदाचे पुराण वाचून झाले. आता या ठिकाणी जर बघितलं तर हा प्रश्न डील कसा करायचा आहे, कर्ता षष्टीय संयुक्त क्रियापद रूपावरून क्रिया समाप्त झाली म्हणजे कुठला आहे, समापन कर्मणी प्रयोग आहे. म्हणजे इथे पण आहे, इथे पण आहे, हा कटला. परशुरामाकडून जेव्हा जोडून येतात नवीन कर्मणी, ऍक्टिव्हाइज पॅसिव्हाइज करताना आपण बाय लावतो तसं कर्त्याला कडून लावतात, त्यामुळे नवीन कर्मणी आलं. उत्तर आलं 2. बरोबर का. बाकी बघायची पण गरज नाही. प्रश्न या ठिकाणी 10 ते 15 सेकंदात सुटला पाहिजे, हेच आपलं ध्येय आहे. बरोबर का. आणि 100 प्रश्न जर आपल्याला सोडवायचे असतील तर मराठीचे प्रश्न हे आपल्याला 20 ते 25 मिनिटांमध्ये सोडून झाले पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न बघा, हा एक आउट ऑफ द जाऊन बॉक्स प्रश्न विचारला होता. मोरावळंबेच्या पुस्तकाच्या बाहेर प्रश्न विचारला होता. तो कसा होता बघा, योग्य विधान ओळखा. समुदायवाचक व पदार्थवाचक नामांना सामान्य नाम असं म्हटलं जातं. सामान्य नामे संख्येने मोजता येणारी असतात. पंचवटी, हिमालय ही सामान्य नामे विशेष नामासारखी वापरली जातात. आता उत्तर बघण्याच्या अगोदर आपला संदर्भ बघा. आता बघा, सामान्य नामाचा अर्थ असतो वगैरे हे काय वाचत नाही. काही सामान्य नामाचा विशेष प्रसंगी विशेष नामासारखा उपयोग होतो. उदाहरणार्थ पंचवटी. आता पंचवटी 5 वडांचा समूह, हिमालय हिमांचं आलय हे सामान्य नाम आहेत, पण पंचवटी नाशिकला आहे, हिमालय पर्वत आहे, विशेष नामासारखा उपयोग झालाय. समुदायवाचक नाम व पदार्थवाचक नामांना दामले वगैरे व्याकरणकारांनी सामान्य नाम असं संबोधलेलं आहे. बरोबर आहे. सामान्य नामे बहुधा, आता हा शब्द फार महत्वाचा आहे, बहुधा संख्येने मोजता येणारी नामे असतात. उदाहरणार्थ 4 मुले, 5 पर्वत, 7 नद्या. आता पाठीमागे जाऊयात. बघा काय म्हटले, समुदायवाचक नाम व पदार्थवाचक नामांना सामान्य नाम असं म्हटले, मोके दामले यांनी म्हटलेलं आहे. बरोबर आहे. सामान्य नामे संख्येने मोजता येणार आहेत, पण इथे बहुधा हा शब्द नाहीये, त्यामुळे हे चूक आहे, लक्षात घ्या. पंचवटी, हिमालय ही सामान्य नामे विशेष नामासारखे वापरले जातात. म्हणजे कुठून प्रश्न आला, कसा प्रश्न क्रिएट झाला हे मला माहित आहे. म्हणजे 50 प्रश्नापैकी व्याकरणाचे जेवढे प्रश्न आहेत तेवढे मी तुम्हाला सांगू शकतो की ही कुठल्या पुस्तकातून आलेला आहे, लक्षात घ्या. आणि हा आपला कॉन्फिडन्स आहे. कारण का, गेल्या 2012 पासून हा मराठी व्याकरण विषय शिकवण्याचा माझा हा अनुभव आहे. आणि हे लक्षात घ्या की आपण तेवढी संदर्भ वाचून आपल्या नोट्स तयार केलेल्या आहेत. बेस आपला मोरावळंबे असणार आहे, त्याच्यानंतर आपल्या क्लास नोट्स असणार आहे, नंतर PYQ असणार आहे, नंतर टेस्ट सिरीज आणि परत आकलनमाला. ह्या एवढ्या गोष्टी केल्या तर व्याकरणामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं मित्रांनो मार्क्स मिळू शकतात, हे आपल्या लक्षात घ्यायचं आहे. ओके. तर ह्या परीक्षेसाठी आपली एक बॅच आहे, फक्त आणि फक्त राज्यसेवेसाठी बॅच आहे, कंबाईनसाठी नाही आहे मित्रांनो. तर राज्यसेवेसाठी आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 साठी स्पेशल राज्यसेवा बॅच
आपण मराठी व्याकरण सुरू केली आहे. यामध्ये नवीन रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत, रेकॉर्डिंग सुरू आहे. लवकरच ही बॅच आपली लॉन्च होणार आहे. PYQ अप्रोच बिल्डिंग पण यामध्ये सांगितलेलं आहे. नवीन अद्यावत नोट्स आहेत आणि फक्त 40 तासाची बॅच असणार आहे. 40 ते 50 तासाची तुमचा जो वेळ जाऊ नये यासाठी व्यवस्थित फापट पसारा नाही आहे मित्रांनो. जे राज्यसेवेला प्रश्न विचारले जातात त्यावरच ही बॅच असणार आहे, बरोबर का. आणि लवकरच तुम्हाला ही बॅच उपलब्ध होणार आहे. जमलं तर जवळपास 16 तारखेपासून ही बॅच उपलब्ध होणार आहे. या बॅचची फीस सुद्धा अत्यल्प असणार आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. तर नक्कीच आपण पुढच्या आठवड्यामध्ये बुधवार, गुरुवार, शुक्रवारपासून तुमचे लाईव्ह सेशन ज्या 2023, 22, 21, 20, 19, 18, 17, 16 असे जे पेपर झाले त्या पेपरचं दररोज एका पेपरचं अप्रोच, आपण प्रश्न कसा डील करावा त्याचं स्पष्टीकरण, प्रश्न कशा स्वरूपाचे फ्रेम होतात यासाठीचा दररोज 1 तास आपण YouTube लाईव्हला येणार आहोत. त्याचं शेड्यूल लवकरात लवकर मी आपल्या उदय कदम मराठी अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर टाकतो आणि उदय कदम मराठी अकॅडमीचं YouTube चॅनल जे आहे याच्यावर हे लाईव्ह लेक्चर असतील. तर मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये मराठी व्याकरणाचा अभ्यास कसा करावा, नेमकं प्रश्न कशा स्वरूपाचे असतात, नेमकं कसं डील केलं पाहिजे हे आपण बघितलेलं आहे. तर थँक्यू, धन्यवाद.